या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. त्वरित मैदानामध्ये दाखल करा, कारण अर्धा तास आपण या स्पर्धेदरम्यान उशिरा दाखल झालोय आणि वेळ फार महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण डे नाईट्समध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर्स करतोय. त्याच्यामुळे वेळेचं गांभीर्य, वेळेचं महत्त्व, वेळेचं इम्पॉर्टन्स हे प्रत्येक खेळाडूला असणं देखील फार गरजेचं आहे. आणि मी अगदी मनाच्या अंतःकरणापासून प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय की अगदी जास्त वेळ आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो. दयन संघ विनंती असेल घाई करा, दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल करा. तर आणि पुन्हा एकदा मी दोन्ही जे संघ मैदानामध्ये खेळत आहेत, मी दोन्ही संघाला पुन्हा एकदा माहिती देतोय की मित्रांनो 15 मिनिटं 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटाचा वेळ असेल, त्याच्यामुळे 3 षटकं ही 15 मिनिटामध्ये कंप्लीट होणं देखील अनिवार्य असणार आहे, कारण अर्धा तास आपण या स्पर्धेमध्ये उशिरा दाखल झालोय. चला, दहीन संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू, दहीन संघाला विनंती असेल तुमचा 12वा खेळाडू 12th मॅन हा कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण यूट्यूबद्वारे या स्पर्धेचं आपण प्रक्षेपण करतो आणि प्रत्येक खेळाडूची माहिती हे आमच्यापर्यंत असणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच त्यांचा 12वा खेळाडूचं देखील आगमन होतंय. वेलकम. मॅचकडे जात असताना आपण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सनीला पाहत आहे. या अंपायरचा सिग्नल देखील येतोय. यस अंपायर्स वेट, अंपायर्स आपण थांबूया सामना. येस, चला आपण मॅचला सुरुवात करूयात. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले, आपण पाहू शकताय. स्ट्राईक एंडला हितेश आणि त्याच्याबरोबर राज पहिल्या चेंडूला बॅकफुट पॉईंटला उडवून दिलाय, तिथून एक धावेचा प्रयत्न होतोय. एक धावेने संघाचं खातं उघडलं जातंय. पहिल्या चेंडूवर सावध सुरुवात, बॅटर हितेशच्या बॅटमधून पहिली धाव आपण पाहिली. फर्स्ट रन ऑन द बोर्ड, एक धाव फलकावर. पॉवर प्लेचं षटक आणि मागच्या सामन्यामध्ये जी सुरुवात राहिली मी म्हणेल खारगाव संघाच्या माध्यमातून अगदी ती पाहत असताना चांगली सुरुवात आतापर्यंत गोबेलेगुड संघ करतोय. सावध सुरुवात, सावध पवित्रा. दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, अर्थात दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन. गॉल. येस, थँक्यू, धन्यवाद. अनिकेत याच्या माध्यमातून तो झेल त्या ठिकाणी टिपला गेला. आपण जर पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता, एलिव्हेशन प्रॉपर करू शकले नाही. आणि इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटला अनिकेतनं झेल टिपला. आता बॅटर बाद झाले तर राज, नवीन बॅटर रौनक स्ट्राईकला पाहायला भेटतात. शफल झाले, मोठा फटका. दुसऱ्या चेंडूवर देखील संधी निर्माण झाली आहे. डीपीट विकेटला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आदरा लागतो. विकेटचं बदल.
चेंडू दरेवर डीजे नवीन बॅटर विशेष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि विशेषला नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी विशेष करावं लागेल. म्हणजे जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत. आता आपण गोलंदाज सनीला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहत आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आपण पहिल्या 17 देखील पहिल्या मॅचमध्ये देखील उल्लेख केला की मित्रांनो क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आणि क्रिकेटला माइंड गेम का म्हटलं जातं तर त्याचं देखील आपण उल्लेख त्याच्यावर देखील या षटकानंतर चर्चा करणार आहोत. तुर्तास मॅचकडे जात असताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज सनी यांना आपण ऑन द हॅट्रिक पाहत आहे. विशेष ऑन द स्ट्राईक यावेळी शेक करण्याचा प्रयत्न झाला, धाव सोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळत होते बॅटर्सच्या माध्यमातून आणि एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेत जाऊन पोहोचत 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर विकेट्स प्राप्त झाले. तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट्स प्राप्त आणि 4थ्या चेंडूवर ज्यावेळी विशेष स्ट्राईक घेतला होते अगदीच चेक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. अगदीच खेळपट्टीवरून एका चेंडूला एका धावेला त्या ठिकाणी मात्र अंकित केले गेले आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 0.5च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ सुरू आहे. यावेळी अगदी खडे जागेवरून ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न मात्र पंचाने यावेळी गोलंदाजांना दंडित केलाय. पंचाच्या माध्यमातून सिग्नल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेलाय आणि एक अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये वाढ होईल. अर्थात स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटनं ऑन द ट्रॅक आली, सफल झालं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये. तिथून मात्र एका धावेचा प्रयत्न होत असताना आपण पाहत आहे आणि एक धाव सहजरित्या अंकित होत असताना देखील दोन्ही बॅटर्समधला ताळमेळ रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक धावेनं धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील समाप्त होतोय. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सनी ऑन द ट्रॅक. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू यावर जोरकस पाडण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. अगदीच डगआउट मधून टाळ्याचा गजर देखील होताना आपण पाहत आहे आणि तिथून मात्र डॉट्स बॉल येतोय. पहिली षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 2 गडी बाद 4 रन्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे जाऊन एक सुमधुर संगीत ऐकूयात. अनिकेत नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर भाषण केलं जातं. आता मात्र पॉवर प्ले नसणाऱ्या त्याच्यामुळे डीपमध्ये तुम्ही अतिरिक्त प्रोटेक्शन पाहू शकता. ऑफ साईडला जर तुम्ही पाहिलं तर स्वीपर कव्हर असेल, त्याच्याबरोबरीने डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि ऑन साईडला एक क्षेत्ररक्षण मात्र डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये देखील तैनात केले गेले. करिअर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पुढे एकदा एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाते. त्याचबरोबरीने 1 बाउन्स हा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिला जातोय. अर्थात तंबी दिली जाते. या षटकादरम्यान तुम्ही अतिरिक्त चेंडू बाउन्स हाताळू शकत नाही याची मात्र ताकीद मैदानामध्ये देत असताना आपण पाहत आहे. एक धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचते 5 धावसंख्येवर. यावेळी खूप चांगला फटका आहे, ते उडवून दिले. एलिव्हेशन प्रॉपर होऊ शकलं नाही. वाईडिश लांबला जे टिपला जातो आणि फलंदाज यावेळी मात्र माघारी परत विकेटचं बदल.
खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यावेळी मात्र आपल्या भात्यातून यॉर्कर चेंडू या ठिकाणी मात्र पेश केलाय गोलंदाज अनिकेतनं. डॉट्स बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, म्हणजे एकंदरीत 11 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 11 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन द बोर्ड. बॅकफुटला जाताना पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय. टॉपच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. मच रिटेड चौकार, 4 रन्स. जगदीशला आणलं जातं. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक आणि निर्वाणीचं षटक आणि धावफलक जर पाहिलं तर मी म्हणेल की सुंदर स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये धावांचा वर्षा होणं गरजेचं आहे, धावा चांगल्या प्रमाणात येणं गरजेचं आहे. कारण डिफेंडेबल स्कोर जर आपण मैदानाचा विचार केला, मी म्हणेल की 25 ते 30 धावा स्कोर कार्डवर येणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळी खोदून काढल्या चेंडूला पॅड लेनवर चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग झोनमध्ये अतिशय वेगाने चेंडूला थोडंसं फंबल झाले आणि क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. त्या ठिकाणी थोडीशी चुकी झाली आणि चुकीचं परावर्तन मात्र 2 धावेमध्ये करत असताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहिलाय आणि 2 धावेनंतर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय 1-5, 15 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपदावर असताना विशेष चांगली बॅटिंग करतोय, म्हणजे मागच्या चेंडूवर खूप चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. यावेळी उडवून दिलं चेंडूला, अगदीच हेलिकॉप्टर उडवलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, तरी डेफिनेटली 2 धावा सहजरित्या मैदानामध्ये अंकित होताना आपण पाहत आहे आणि 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, अर्थात जाऊन पोहोचेल 1-7, 17 या धावसंख्येवर. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आणि 2 चेंडूवर 4 धावा खर्च करत असताना गोलंदाज जगदीश यांना आपण पाहू शकताय. चांगली बॅटिंग ज्यावेळी मोठी फटके येत नसतात त्यावेळी क्रिकेटचं जे बेसिक आहे त्या बेसिकवर खेळण्याचा प्रयत्न होतो. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवून दिलाय. वाईडिश लॉंगॉनला 1 बाउन्स, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी 4 रन्स. रन 21 रन ऑन द बोर्ड, 21 धावा पाहत आहे. आणि जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल दहन संघाला तर विशेष ना काहीतरी विशेष करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये विशेष कडून एक विशेष इनिंग पेश केली जाते. पहिल्या चेंडूवर 2 धावा डबल आणि त्याच्यानंतर तिसरा चेंडू कसा स्लॉटमध्ये होता, तीच वाईडिश लॉंगॉनला 4 धावांसाठी. यावेळी पुन्हा एकदा खोदून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, जर आपण पाहिलं तर काउंट झोनमधून अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक आलेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. 2 धावेनं स्कोर कार्डमध्ये वाढ होईल, जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपदावर पाहत आहे. 3 चेंडू 4 माफ करा 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 4 चेंडू फेकत असताना धावा खर्ची करत असताना आपण गोलंदाज जगदीशला पाहत आहे. 4 चेंडूच्या मोबदल्यात 10 धावा मात्र त्यांना खर्ची करताना आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूला आपण विशेषांचा उल्लेख करतोय. 11 या वैयक्तिक धावसंख्येवर त्यांचा आतापर्यंत खेळ राहिलाय. यावेळी प्रत्युत्तर दिलंय टीम फॉर्टात जसं तसं प्रत्युत्तर. आणि हे मित्रांनो क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलंय, म्हणजे एका चेंडूवर फलंदाज आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र गोलंदाज मैदानामध्ये सातत्याने वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र कमबॅक करत असताना धावफलक असून देखील 23 या धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. यावेळी मात्र एसटीला वेध घेतोय, अगदीच शफल झाली, एसटी दाखवली आणि गोलंदाजाने ती एसटी दाखवली. आता विकेटचं बदल षटक क्रमांक 3 देखील संपवलं जात आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लगावल्या गेल्या. 23-24 धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं गेलंय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया डीजे मास्तरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
तसंच अनिकेत हा बॅटल ऑन साईडला क्षेत्ररक्षक सजावट पाहिली तर डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आणि डीप बॉल लॉंग ऑन. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. तिथलं एलिव्हेशन खूप चांगलं मिळतंय. नो मॅच लाईनमध्ये चेंडू डावत झाला. स्वीपर कव्हरमध्ये चेंडूला अडवलं जातं आणि 2 धावेचा प्रयत्न देखील सफल होताना पाहत आहे. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. जाऊन पोहोचून 21 21 या धावसंख्येवर सिद्धांत याला आपण सायकलला पाहत आहे. माफ करा, सिद्धांतच्या बॅटमध्ये खूप चांगला फटका. अगदीच मेरिटवर क्रिकेट खेळलं जात आहे. फिल्डिंगला भेदून 2 धावा देखील प्राप्त झाल्या. राऊंड द विकेटने गोलंदाज ऑन द ट्रॅक. उलटा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही. एज घेऊन चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातात आता डॉट्स बॉल. येणारी चेंडू इथून पुढे 4 आणि जिंकण्यासाठी अजून देखील 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण ही इक्वेशन आपण पाहत आहे. आता क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्शन. क्रिकेट म्हणजे जरतरचं भाष्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अर्थात आला ना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातोय. आता डेट बॉलची घोषणा मैदानामध्ये अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिली. यावेळी हलक्या हाताने ढकलून दिले. फाईन लेग झोन मध्ये चेंडू धावत झालाय. घोषांकी क्षेत्रात तिथून मात्र 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते आणि धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचून 22 या धावसंख्येवर. येणारी चेंडू अजून देखील 3 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. क्रिकेट इज गेल्या वर्षी मित्रांनो सामना पाहिला जिथे 6 चेंडूवर 1 धावांची गरज होती. अगदीच बदलापूरमध्ये नेट बोलाडा स्मृती चषक ही स्पर्धा होती. एका बाजूला जुईचा संघ होता, दुसऱ्या बाजूला कडावचा संघ होता. 6 चेंडूवर 1 धावाची गरज असताना मात्र कडाव संघाच्या नीतू माली या गोलंदाजानं 6 चेंडूवर 1 धाव डिफेन्स करण्याचा देखील कारनामा केलाय. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अशा घटना आपण घडताना पाहिल्या. आता मात्र आपण रिक्वायर्ड समीकरणावर नजर टाकली तर येणारी चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. राऊंड द विकेटने फुलटच चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. तिथून मात्र एका धावेचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र स्कोर टाईट पाहायला मिळतोय. अर्थात धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. मात्र कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मित्रांनो तुम्हाला 2 धावा या कंपल्सरी कुठून काढायचे. कारण आपण सुरुवातीला देखील उल्लेख केला की या स्पर्धेचे काही प्रोटोकॉल्स आहेत. अगदीच तुम्ही जर पाहिलं तर कंपल्सरी चेस त्याचबरोबरीने कंपल्सरी ईल देखील या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण नियम राहिला आहे. एका रांगेमध्ये तुमचा संघ मैदानामध्ये उतरला पाहिजे हा देखील एक महत्त्वपूर्ण नियम आहे. येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर 1 धावांची गरज. अगदी निर्णायक चेंडू घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने पाहायला मिळतात. उडवून दिलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याचा आवाक्याबाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केलाय गोवलेकोंड संघानं. याच्यानंतरच्या मॅचसाठी चला कुडकी संघ आपण टॉस जिंकलाय. कुडकी संघाला विनंती असेल आपण टॉस जिंकलाय. आपला संघ घेऊन त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. चला मॅन ऑफ द मॅच साठी गोवलेकोंड संघाकडून विनंती असेल. तर याच्यानंतर मात्र कुडकी आपण टॉस जिंकलाय. चला मित्रांनो एका लाईनअप्स मध्ये संघ मैदानामध्ये दाखल व्हा. चला राहुल आपण या मॅन ऑफ द मॅच साठी राहुल यांना विनंती असेल. चला राहुल 2 विकेट्स आणि 8 रन्स तुमच्या माध्यमातून आपण पाहिलं. चला अनिकेत आपण या. अनिकेत आपण त्वरित चला अनिकेत बांद्रे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या 8 धावांची अफलातून इनिंग त्याच्याबरोबरीने 2 विकेट्स देखील आपण याच्या माध्यमातून पाहिले. याच्यानंतर कुडकी संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय निवडला. चला कुडकी संघ मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. तुमच्या 11 खेळाडू घेऊन त्वरित मैदानामध्ये दाखल व्हा. त्याच्याबरोबर दोन्ही संघाचा 12th मॅन 12 खेळाडू देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल करा. दरम्यान सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण करूयात बदल. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय मराठीचा आणखी एक गोड आवाज अर्थात आमच्या दरम्यान जोडले गेले अजितजी आणि मी विनंती करतो आई अजित सर आगे का आखो दे का हाल सुराणी केली. धन्यवाद.